डॉक्टर दारात किती आहे याला महत्त्व नाही, जमीन किती आहे याला महत्त्व नाही, जमीन घाण पडली आहे का मोकळी हे बघा. नाही ते ती घाण काढायला तुमची मुलगी घरात घेतील. जा तुझ्या बापाकडून लाकूडवर घेऊन ये, जा तुझ्या बापाकडून काय अलग लक्षात. ही प्रवृत्तीतली माणसं, कळलं का तुम्हाला. इथे काही नाही. निवृत्ती राजा समर्थ प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवो नि उदारू ज्ञान चक्रवर्ती. चक्रवर्ती आहे तिथे, काही नाही असं काही ददाद नाही, ददाद नाही, कशाची चिंता नाही, निवृत्त आहे, राजा आहे तो बरं का. असल्या कारणाने म्हणून म्हणतात तैसे रत्न नवे निखळ चक्रवर्ती. आमचा सद्गुरुनाथ कसा आहे, चक्रवर्ती आहे, ज्ञान चक्रवर्ती. चक्रवर्ती राजा कळला की नाही. हे मांडलिक निराळे आणि चक्रवर्ती राजा निराळा. काय ज्याच्या अंडर असे 15-20 राजे असायचे आणि त्याच्यावर असला. आता हे बाकीचे स्टेटवाले राजे काय, हां कोल्हापूरचे छत्रपती, सातारचे छत्रपती, म्हणून त्यांना नाव काय आहे छत्रपती. बाकीचे मांडलिक, म्हणजे त्यांची आज्ञा राजेच, त्यांच्या भागात ते राजेच बरं का. त्यांच्या परगण्यामध्ये त्यांची सत्ता चालते, पण त्यांच्यावर दुसरा म्हणजे त्यांना कुणाला तरी मुजरा करावा लागतो. तसं माझा निवृत्तीनाथ कसा आहे, स्वयंभू आहे, स्वयंभू आहे, ज्ञान चक्रवर्ती आहे. उपाधी संबंधे की जे तै रत्नशोभे आणि जे तैसे नवे हे जे निवृत्तीपण. त्या कागदाच्या उपाधीमुळे ते हिरवगार दिसतंय. लाल टाकलं तर ते माणिक जास्ती लाल दिसतंय. माझं बोलणं कळलं. माणिक कसं दिसू लागलं, जास्ती लाल दिसू लागलं. काय तसं नाही आहे, तसं नाही आहे. माझा निवृत्तीनाथ ओरिजिनल ओरिजिनल. हां त्याची चमक जातिवंत आहे, जातिवंत आहे. म्हणून चक्रवर्ती महामणी शोभे स्वयंप्रकाशे करुणी संबंधा ते झणी उपेक्षा. याला कशाचा संबंध लागत नाही, संबंधाने पुढे ढकललं नाही. स्वयंभू, स्वयंभू. काय हां या कोण आहेत, वकिलीनबाई. या 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 बसा वकिलीनबाई, बसा बसा बसा. काय तुम्ही कोर्टच्या कोर्टात प्रॅक्टिस करता. ते म्हणले अहो काय तुम्ही प्रश्न विचारता, मी जेमतेम 7वी शिकले, माझा नवरा वकील म्हणून मी वकिलीन. हे तर काहीच नाही. दुसरी गंमत सांगतो तुम्हाला. डॉक्टर आणि डॉक्टरची बायको, ते म्हणले डॉक्टरीन बाई आल्या. आल्याबरोबर ही बाई जरा बघा मला. ते म्हणले काय बघू. नाही म्हणले तुम्ही डॉक्टरीन बाई आहात ना. अगं कसला डॉक्टरीन, माझा नवरा डॉक्टर आणि म्हणून मी डॉक्टरीन. तो डॉक्टर बाजूला काढला तर मोलकरीन. तो काय म्हटलं मी, त्याचं अस्तित्व बाजूला काढलं तर साधी संसारिक बाई काय, पण त्याची पूरक दिलं की मी डॉक्टरीन झाले, वकिलीन झाले. आता अजून एक पद आहे बघा, मामलेदारीन बाई आल्या. आता ही काय मामलेदार, आता सध्या बायका मामलेदार झाले बरोबर आहे. तिच्या नवऱ्याला कोण मामलेदार आले म्हणत नाही. हे का हो. तर मामलेदारणीचा नवरा मामलेदार का नाही, या मामलेदार साहेब आले असं कोणी म्हणता का. असं म्हणतात यांचा नवरा, मामलेदारीन बाईंचा नवरा. झेडपीच्या अध्यक्षीण बाई त्यांचा, म्हणून ते मागे चालतायत. असे नवरे फक्त ती पर्स घेऊनच चालतात. हे मी बघितलंय. ती पुढे चालते आणि हे पर्स घेऊन चालतो. तिच्या मागच्या खुर्चीवर मग तिला तर काही येत नाही. मग ती नीट बघ ना तिथे वाचून. ती म्हणली जरा नीट सांगा की मला कुठे कळतंय.
ते म्हणले हे कळू न कळू दे, चांगलं आहे, सध्या अधिकार तुला मिळतोय, बसून घे. आपली इथली सीट महिलाची आहे म्हणून तुला मिळालेली आहे, ती मला देता येत नाही म्हणून तुला दिलेली आहे. तेव्हा तू बस, आनंद भोग, फक्त मला विचार. नीट लक्षात घ्या, अमक्याचा अमक म्हणजे नाही, तसा माझा निवृत्तीनाथ कसा आहे. अहो नवल हे राजे पण कोणी कनिष्ठ नाही निपटून, निखळ विराजमान आपण चक्रवर्ती. निखळ विराजमान राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे. राजाची कांता बाजारात गेली, पर्समधले पैसे बघून खर्च करू लागली. बघितल्यानंतर ती साडी आहे, बघू दे, नाही गं 300 रुपये कमी आहे, उद्या बघू. असं आहे का? हां, पर्समध्ये बघून खर्च करणारी आहे का? तिच्या मागे खजिनदार चालू होता, तिने सांगायचं हे द्या, त्याने चेक फाडून देऊन टाकायचे, काही प्रश्न नाही. काय राजयाची कांता काय भीक मागे, तसा माझा निवृत्तीनाथ असा आहे की प्रवृत्ती बाजूला काढावीन मग निवृत्तीच्या डोक्यावर जाऊन बसावं. नव्हे नव्हे, निवृत्तीच. हां, प्रवृत्तीसी वारिले मग निवृत्तीपण आले, ऐसे नवे संचिले ऐते असे. ऐसे नवे संचले ऐताय, ओपसरेचे बळ घेऊन मिरवी कीळ, तैसे रत्न नवे निखळ चक्रवर्ती हा. आलंच बघा शब्द पुढे, चक्रवर्ती हा. हां, कसा आहे? चक्रवर्ती आहे. ओपसरेचे बळ म्हणजे रत्न हे कोंदणात बसवल्यानंतर चांगलं दिसतं, याच्याकरता सुद्धा व्यवहार माहिती पाहिजे. कोंदणात बसवलेलं रत्न म्हणजे काय? हे बघा, हे आता ही अंगठी आहे, त्याला नख्या आहेत, तुमच्या हातात असतील. जर खडा असेल तर त्याला काय असतात? नख्या असतात. आता मी काय म्हटलं? कोंदणात बसवलेलं. कोंदण म्हणजे तिथे नख्या नाहीत, चारी बाजूनी बंद आहे, बरं का. आणि काय करतात हे सोनार किंवा पच्ची काम करणारे, त्यांना पच्ची काम करणारे म्हणतात. जर तुमचा हिरवा खडा पाचू कमी रंगाचा असेल तर त्याच्या खाली हिरवा कागद घालतात बेगडाचा, आणि तो कागद घालून एकदा बंद केलं की त्याला इतकं लष्टर येतं, असं वाटतं काय. मी माझ्या लहानपणी बघितलं होतं हे, म्हणून मला माहिती आहे. आमच्याकडे एकाने शिरपेच दिला होता, त्यांना तो मुंबईला विकायचा होता, सराफ होते ते, आणि दिला असल्या कारणाने ते आमच्या वडिलांना म्हणाले हे काढून टाकून द्या, हे खडे काढा, सोनं काय असेल ते वितळून टाका, पाचू तेवढा चांगला आहे. काढला की, अहो काढल्यानंतर एवढा एकदम पांढरा दिसू लागला. मी म्हटलं पांढरा कसा दिसला? तर खाली बेगड होतं. ओपसरेचे बळ घेऊन मिरवे किळ. आता कळलं का? खालच्या कोंदणाचं बळ घेऊन ते चमकतंय हिरवगार पन्ना, तसा नाही. खालून बघा वरून बघा, त्याला काहीतरी पुरवठा घातलेला नाही ना मग ते हिरवी दिसत नाही. ओरिजिनल पत्थरची जात तशीच आहे. तसं ओरिजिनल माझा निवृत्ती म्हणजे निवृत्तीच आहे. हां, लक्षात घ्या, काहीतरी बेगट टाकावं आणि मग दिसावं असं नव्हे. हां, ओपसरीचे बळ. म्हणून ज्ञानेश्वरी अमृतानुभव सांगताना व्यवहारसुद्धा चांगला माहिती असावा लागतो. तो जर नसेल तर माणसांनी प्रश्न विचारतील ते कोंदणात बसलेलं म्हणजे काय. आता काय उत्तर? कोंदणात बसल्यावर कोंदणात बसल्यावर चांगला दिसतो म्हणजे काय? तसा चांगला दिसत नाही, ते खाली घालतं ते चांगलं दिसतं. हां, मग तो सोनार हुशार असतो असा दिसतो. म्हणून जे बांधून अंगठ्या घेतात आणि विकतात ना, नक्की गॅरंटीड फसले. फसलंच ते.
त्याला दिसतं हिरवं, पण काढल्यानंतर कळतं की हे काही नाही. काय पुष्कळ वेळेला एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरात जातो, जमीनदार असतो, ट्रॅक्टर असतात, अमकं तमकं असतं. एका माणसाने मला सांगितलं त्यांच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, बैलं बिलं भरपूर आहेत. म्हटलं ट्रॅक्टरचं कर्ज फिटलंय का बघा, मग मुलगी द्या. का प्रकाशातही दिसतं ना अंधारात सुद्धा दिसतंच बरं का. अंधारात दिसत नाही असं आहे का? प्रकाशातही दिसतं, अंधारातही दिसतं. म्हणजे अंधारामध्ये प्रतीती नाही असं आहे का कधी? नाही. म्हणून महाराज म्हणाले प्रवृत्तीसी वारिले मग निवृत्ती पण आले, ऐसे नवे संचले आईती असे. स्वयंभू आहे, स्वयंभू स्वयंभू. एका माणसाने काय केलं, पूर्वीचा काळ सैन्यात भरती झाला. भरती होता 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 चांगला मजबूत माणूस होता, युद्धनीती चांगली माहिती होती. शिपाई करता करता हवालदार झाला, हवालदार करता करता ब्रिगेडियर झाला, सेनापती झाला. योग असा की त्याच राजाचा राजा झाला. काय झाला? हां, पण तो जो राजा झाला ते 50च्या पुढे. आणि राजा झाला, बायको गोरदोर राहिली आणि मुलगा झाला. हा 50 वर्षाच्या खटपटीने राजा झाला. हे डावलून हे डावलून हे डावलून हे डावलून, हे पोटात असतानाच राजा. कशा करता दृष्टांत दिला तुम्हाला, काय कळतंय का नाही? काय याला शिपाई बाजूला काढला, हवालदार बाजूला काढला, करत 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 आयुष्या शेवटी पाया सवे भेटी. केव्हा केव्हा तरी, हा तसा नाही बरं का. हो, जन्माला आल्याबरोबर मुजरे सुरू झाले. तो म्हणला काय आयुष्य गेलं माझं मुजरा करता करता. ते म्हणले तू तसंच आहेस, हा निवृत्ती राजा आहे. तर मी नको त्या तत्वज्ञानात नको त्या भानगडीत अडकला. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे सत्य का हे मिथ्या का, हे वाईट हे नको तिथे अडकला. त्यामुळे तुम्हाला पायरी पायरीने जायला पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? हो, आमच्याकडे ते आपला दुधेवरे आहे ना, दुधेवरेचा मागचा डोंगर आहे, त्या डोंगरावर एक बंगला आहे बघा. काय त्या डोंगराला तसं वर चढायला इतकं साधन नाही आहे, पण त्या मालकाने काय केलं माहिती आहे का, हेलिकॉप्टरचं पॅड केलं. तो येऊन डायरेक्ट त्याच उतरत होता. त्याला वर चढत जाणं हा प्रश्नच नाही, आला की उतरला. तसं जन्माला आला की निवृत्ती. काय जन्माला आला की निवृत्ती. त्याला प्रवृत्ती माहिती नाही म्हणून निवृत्ती माहिती असण्याचं काही कारण? हां, त्याला युद्धाचे प्रसंग कष्ट अमकं तमकं त्याला काही माहिती नाही. आला की सरकार सरकार. शेवटी मुलगा मोठा झाला, अरे इकडे तिकडे करू लागला. तर बापांनी त्याला धडे दिले, तुला कळत नाही मी कसं कमावलं, नाही का. मी सैन्यामध्ये शिपाई झालो, माझा बाप तिथे नुसतं काम करत होता, रसद पुरवायचं. काय मला सैन्यात घेतलं, करत करत मी इथपर्यंत आलो. आम्ही कसे वागतो, जरा खर्च करताना नीट करावं, वागताना नीट वागावं. ते म्हणले तुम्ही कुणाची मुलगी आहात ते बघून घ्या, पण मी राजाचा मुलगा आहे. तुमच्याकरता पायरी आहे, मला पायरी नाहीच. वर जाताना तुम्ही कडेवर घेऊन गेलात. माझं बोलणं कळलं का? काय अधिकार आहे? मी वर जाताना मला कडेवर कुणी घेतलं? ते म्हणले माझ्या बाबा. बरोबर आहे तुझं, मला हे चालवता आलं, पण हे तुझं आहे ते निराळ आहे.
प्रवचनामुळे बाबा महाराजांना महत्त्व आलं. आता मी आणि माझं प्रवचन काही निराळं आहे का? काय पोथी जशी बांधून ठेवतो तसं प्रवचन झालं का दुसरं काही पाकिट आहे का जे त्याच्यात ठेवलं? हे काय? हा माझा प्रवचनाचा विषय घालून ठेवला, ते आपोआपच कप्प्यात जातं बरं का. आणि उद्या ओम नमो ज्ञानेश्वरा म्हटलं की तो कप्पा उघडतो. याचा अर्थ असा आहे की ते प्रवचनाने मी निराळं नाही. ओळखसुद्धा महाराष्ट्राला काय आहे? प्रवचनकार बाबा महाराज, कीर्तनकार बाबा महाराज. म्हणजे प्रवचनकार, कीर्तनकार आणि बाबा महाराज हे जसं निराळं करता येत नाही, नाही प्रवचनकार आणि कीर्तनकार हे बाजूला काढून तुम्ही बाबा महाराजाला बघू शकत नाही. माझं बोलणं कळलं? कोणी म्हणाले हे बाजूला काढा. ते बाजूला कसं काढा? ते म्हणजेच बाबा महाराज. आता कळलं का नाही? काय? हां, ते म्हणजेच जे प्रवचन करतात ते, कीर्तन करतात ते. हां, म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार आणि बाबा महाराज हे जसं तुम्हाला निराळं करता येत नाही, निराळं करू शकत नाही, नव्हे मी जरी निराळं करायचं म्हटलं तरी मला करता येणार. हां, कारण कुठेही बसलं तुम्ही एक चावी द्या की प्रवचन सुरू झालं. काय कारण? का ते प्रवचन कीर्तन माझ्या जीवनाशी इतकं एकरूप आहे. जीवनाशी एकरूप नाही, जीवनच आहे. म्हणून राजा कुठेही जाऊ दे, ज्ञानोबा लिहितात, राव रायपणे डोंगरा गेलिया पुरा होई काही. राहो रायपणे डोंगरा गेलिया पुरा होई काही. अरे राजा डोंगरात गेला तर मग आता डोंगरात गेल्यावर तुमचं कसं काय? काय ते काय आपण आहे वय? डोंगरात गेल्यावर पाणी कुठे शोधत बसायचं काय? नाही. राजा जाणार म्हटल्यानंतर 15 दिवस अगोदर तिथे सगळं राहो तेथे कटक. राजा आहे तिथे सैन्य वगैरे जाऊन सगळं जागा साफ करून तंबू विंबू ठोकून राजे साहेब येऊन बसले तंबूमध्ये की पोह्याची वशी तयार, गरम गरम चहा तयार. माणसं म्हणली अरण्यात. अरे राजा आहे. अरण्यात म्हणून काय म्हणतोस? राजा आहे. तो का आपला टिफिन भरून घेऊन जातो का? दान लाडू भूक लाडू बायकोनी बांधून दिले. तान लाडू भूक लाडू कळले का? सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला जे खायचे ते तान लाडू, दुपारी खायचे ते भूक लाडू. तान लाडू भूक लाडू, बरोबर आहे. मग इथे काय म्हणतायत बघा. हां, निखळ विराजमान आपण चक्रवर्ती, गगनही सोनी पोटी, जै चंद्रची पगळे पुष्टी, तै चांदणे तेणे उठी अंगतयाचे. आता विषय जवळ संपत्तीत येतोय. आकाश आपल्या पोटात घालून चंद्र जर गगना एवढा झाला, आकाश आपल्या पोटात घालून चंद्र जर गगना एवढा झाला तर चंद्र आणि चंद्राचे चांदणे असं म्हणण्याचा अवकाश राहील काय? चंद्र आणि चांदणं राहणार नाही, कारण चंद्र आणि चांदणं एकच आहे. चंद्र आणि चांदणं हे दोन नाहीत. गगन ही सुनी पोटे, पै चंद्रची पगळे पुष्टी, चांदणे चंद्रची उठिला, तै गगनाची ग्रास झाला, परी चांदणे न संबंधला नव्हे चांदू. चांदणे आपणची झाला, तेने आपलची शोभा. चांदणे कोण झाला? नाही, चांदणं हा कशाचा प्रकार आहे? चंद्राचाच. चांदणं हा कशाचा प्रकार आहे? चंद्राचाच. सुंदर चांदणं पडतं. वा 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 वा. आज काय चांदणं पडलंय? चंद्र चांद चांदणं. शब्द कसा आहे? चंद्र चांदोबा चांदणं. हां, मग अगदी कोजागिरीचं काय सगळा पाऊस बिऊस पडून गेलेला असतो अश्विनात, नाही का? अश्विन मासामध्ये आणि जी पौर्णिमा येते, कोजागिरी पौर्णिमा, मग माणसं त्या चंद्राला नैवेद्य दाखवतात. दही पोहे, मसाल्याचं दूध, काय आनंद लुटतात.
आकाश स्वच्छ असतं. मग म्हणतात काय चांदणं पडलंय हो, काय चांदणं पडलंय. स्वयंप्रकाश आहे, सुंदर आहे. चांदणं आणि चांद निराळा नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, चांदणी आपणची झाला तेने आपलची शोभा पावला, एवं दुजा हो नि उजाळेला नाही चंद्रू. अहो चांदणेनी चंद्र उठिला, तेने तो उजळ झाला, ऐसा नव्हे जो भला आपणची शुद्ध. चांदण्यामुळे चंद्राला आलं बळ नव्हे. चंद्रमा आणि चांदणं दोन्ही एकच आहेत.